गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. रेडी सगळे हो. पोझिशन सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून अमरिंद मंडळ सादर करीत आहे एकांकिका फुलपाखरू मरायलाच हवं. लेखक विनोद हडप, दिग्दर्शक अमित सोलंकी, नेपथ्य विठ्ठल, प्रकाश योजना संजय टोळणकर, कलाकार अमरिंद मंडळ कला विभागातले सगळे. अमरिंद मंडळ सादर करीत आहे एकांकिका फुलपाखरू मरायला हवं. कर्टन लाईट आपल्या आवडत्या मित्राला मैत्रिणीला तिला आवडत असतात तरी किंवा नसलं तरी तिच्याशी बोलण्याची मैत्री करण्याची एक नवं नातं निर्माण करण्याची एरवी आपल्याला ढुंकून न पाहणाऱ्या मुलींना प्रेम करण्याची लक फेवर मध्ये असेल तर एखादी मैत्री आयुष्यभर टिकेल आणि मटका लागला तर एखादी पटेल. आज एक मस्ती आहे, युक्ती एकदम सस्ती आहे. मनवायचं नाही, विनवायचं नाही आणि हात पकडायला लाजायचं नाही. फ्रेंडशिप बँड हातात ठेवा, दुसरी मैत्री ही सडक टाका. सो आज फ्रेंडशिपचा दिवस आहे. त्याला एक मैत्री फ्रेंडशिप बँड बांधायला हवं ना. तू बांध ना, एवढं कळवळ येत असेल तर. आणि हो ना, जर फ्रेंडशिप करायची असेल ना तर त्याने कमीत कमी आपल्याला सिनेमाला तरी न्यायला पाहिजे, हो की नाही ग? हो ना, एखाद्याला सेट तरी प्रेझेंट करायला पाहिजे. हा काय करणार आहे? चारोळी. त्याच्या चार वेळा पण ऐकणार, बोर पण होणार. अरे यार, आजच बोल. या प्रेमरूपी सागरात मैत्री रूपी जहाजावर हिलकावे खाणं हेच दोघांचं एम आहे. हा किती वेळ बोल करेल याचा काय नेम नाही. नाही, नेम आहे. हा नेम आहे. हा बोल. या प्रेमरूपी सागरात मैत्री रूपी जहाजावर हिलकावे खाणं हेच दोघांचं एम आहे. म्हणूनच मैत्रीला इंग्रजीत फ्रेंडशिप हे नेम आहे.
प्रत्येक जण उत्तर आहे माधुरीला चारो एकच चावला ग चावला. तुम्ही कितीही टिंगल करा, खिल्ली उडवा, मी त्याला फ्रेंडशिप बँड बांधणारच. बांधा बांध आणि हो बोल आम्हाला काय. चिमट्या हाय. फ्रेंडशिप बँड हा चिडतोस काय असा? मित्रांच्या भांडणात असते एक वेगळीच मजा. मित्रांच्या भांडणात असते एक वेगळीच मजा. सारे गुन्हे मान्य होतील पण होणार नाही सजा. माधुरी, माझी चारोळी तुला अजून आठवते? आठवते म्हणजे तुझ्या तर रूढी आहेत ना. करायची असेल मैत्री तर शिका आधी भांडायला. करायची असेल मैत्री तर शिका आधी भांडायला. थोडं भांडण, थोडं प्रेम, थोडं आपलं मन मांडायला. ए, आज फ्रेंडशिप डे मी काय आणलं माहितीये? काय? व्हॉट्सअप होईल डायरी आणलीये. आता डायरिया होईल. माधुरी, तू माझ्यासाठी डायरी आणलीस? आता बघ, मी आतनं छान छान कविता लिहीन तुझ्यासाठी. वेडा रे वेडा, मी कविता लिहिलाय तुझ्या माझ्या हस्ताक्षरात. मणी सगळे तुला चिंत्या म्हणतात, मी तुला मणी म्हणेन. तू मणी आहेस सरस्वतीच्या स्तरातला. अरे हा, ऐक ना माधुरी, मी डान्स कॉम्पिटिशन साठी नाव देऊन येते. ओके? ए, मला पण यायचं नाव. तुझी आई, माझं नाव मला विसरू नकोस. हो हो, देते देते. माधुरी, तू हे सगळं खरं बोलतेस ना, की यांच्यासारखी तूही टिंगल करतेस? चेहरा पहा माझा, काय दिसतंय तुला? मणी, चेहरा आठवलं? तुझा चेहरा आनंद विभोर तेजाने उठमलाय. तुझा चेहरा उदास, खेदबद्ध, दुःखाने काढला. तुझा चेहरा गोरापान, आरस पाणी, ओढ लावणार आहे. तुझा चेहरा गोरा मोरा, संभ्रमित बावरलेला. तुझा चेहरा वेल्हाट, गोंडस, सोनगर्भी. तुझा चेहरा आवेगी हळवा, आसुसलेला. तुझा चेहरा मुलायम, कांतिमान, वेड लावणार. तुझा चेहरा रागीट, हसवा, आक्रसलेला. तुझा चेहरा शीतल, सौम्य, धीर गंभीर. तुझा चेहरा उरलेला, वासनामय, किळसवाणा. हे मात्र सोडत नाही. तुझा चेहरा अर्थ, विरक्त, करुणामय. तुझा चेहरा संधिगंधात जाणीव. तुझा चेहरा प्रेमरंग, आवाहन करणार. तुझा चेहरा काव्यधर, हरवून टाकणार. बरं, एकदा चला. रेखा, अजून इकडेच जा. जादू है तेरा ही जादू जो मेरे दिल को छाने लगा. दीवानी मेरी क्या किया तूने, मीठा सा दर्द होने लगा. अरे ये क्या हुआ? पहले ना ऐसा होता था, मैं हूँ का ये जाने ना. जादू है तेरा ही जादू जो मेरे दिल को छाने लगा. गेला काय रे, कालचं हँगओव्हर उतरला नाही वाटतं. अरे हँगओव्हरचं ठीक आहे रे, पण हात कशाला हँग करून ठेवलाय याने? स्वाती फ्रेंडशिप बँड बांधताना काय झालं रे? इथे टच झालं, इथे पण टच झालं. अंगावर काटा सुटला. अंघोळ करताना एवढा भाग सुका ठेवलाय बघ. अरे हटा. स्वाती
फ्रेंडशिप बँड बांधताना मी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि ब्लँकच झालं. अरे तुला ब्लाइंड म्हणायचंय का? अरे पण आता तेवढे फ्रेंडशिप बँड घरी काय सांगितलं बापाला? घरी याला बापा समोर दोन्ही हात फ्रेंडशिप बँडने भरलेले घेऊन गेलो. या दंडापर्यंत पोरींच्या सिग्नेचर. याला बाप बघतच राहिला. बाबाला बोललो, काय काय देखो बाप, तू बोलतोस ना असं तर फक्त अभ्यास करत राहिलो असतो ना, त्या हातात एक पण फ्रेंडशिप बँड असता. यांच्या स्पोर्ट्स मध्ये होतो, डान्स ग्रुप मध्ये होतो, फुटबॉल मध्ये फॉरवर्डला होतो. आणि फॉरवर्डला या ना डिबेट मध्ये होतो, एनसीसीत होतो. म्हणून दोन्ही हात फ्रेंडशिप बँडने भरलेले आहेत. अच्छा भाऊ, तू बापाला देखो बाप बोललास? मनातल्या मनात. बाबासमोर माझी हिंमत होणार आहे काय? चुतिया. इथेच इंडिया मार खाते ना. बाप मला वाटेल ते बोलणार आणि मुलं मन मारून जगत राहणार. जाऊ दे, सोड रे, अरे जाऊ दे. सोड यार. अरे पण माझ्या बाबाचं टेन्शन हा का घेतलं? सिरियसली बोलतोय रे मी. तुम्ही पण हा सिरियस जरा. नाही सिरियस होतो. हा चल चहा घेऊ. चल चल चल. हे ती बघा ऐश्वर्या येते. काय कपडे घातलेत चुरा के दिल मेरा गोरिया चली, उड़ा के बिंदिया कहाँ तू चली. काल फ्रेंडशिप डे संपला, कळलं ना? कित्येक वर्षाच्या गाण्यावर हिने काय अफलातून डान्स केलेला आहे यार. रवीना टंडन पण ह्याच्यासमोर झक मारते आणि ती माधुरीनं माधुरी बद्दल काय बोलू नको ना. अरे बहीण आहे तुझी? बहीण असेल तुझी. माझी बहीण आहे. नाही चेंज. हे ते बघा, आपल्यावर इम्प्रेशन मारायला कसे मारामारा करतात. अगं, तो चिंतामणी आहे ना, तो तुझ्यावरती मारतो. हा बरोबर बोलतोय, काहीतरीच आहे. हा, तो कविता छान लिहितो आणि मला वाचून दाखव. काय तू त्याच्या कविता ऐकतेस? पक्का बसत ना नुसत्याच. हो ना, अगं सगळ्या गेल्या प्रेमाच्याच कविता असतात. तोंडावरची ना त्याच्या माशी देखील हलत नाही. ते पण एकदा म्हणायला होता, काय काय? काय तर म्हणे, हा दुवाधार रात्र काळोखाला धार अमृताचे तुझी गळते शी मिठी मिठी काय लिहायचं ना. पण काय हं? अमृताचे ओठ इतके कुठे चांगले आहेत? आणि ओठ अमृताचे आणि मिठी हिची. ह्याला काही अर्थ आहे का? अरे मार, देऊ काय चमच. ते अमृताचे ओठ म्हणजे आपल्या अमृता रानाडीचं नाही काही. शी यार, कवितेचं अगदी पोस्टमॉर्टम करता हा तुम्ही. पण काही म्हणा, तो कविता मात्र मन लावून करतो. काय ग माधुरी, हम दिल दे चुके सनम की काय नाही चेंज. चला आपला रूल काय आहे? पोरींवरून भांडण करायचं नाही. ज्याला वाटेल त्याने भंगच करावी आणि मोकळं व्हावं. इथं अमुक मुलींचं पेटंट अमुक मुलाकडे असं चालणार नाही. अरे पण ज्यांच्याकडे बघावं, शिट्या माराव्या, अशा कितीशा मुली आहेत रे कॉलेजमध्ये. आणि त्यातली प्रत्येकाने एक एक आपली म्हटली तर होणार काय? काय ढकल? ढकल बिकल बोलायचं नाही हा. आपलं सरळ नाव आहे पुष्कर, ते घ्यायचं. अरे पण पुष्कर म्हणजे ढकल नाही का? जास्त हुशारी नको करूस. काय करणार रे? तेजस, तुझ्याकडे काही कमी किडे नाही. सुलेम आणि रेम आणि किडे पाहता इकडे उभे कशाला राहतात? हो बरोबर आहे तुझं. एक मी पाहिले, पोरी तिकडे उभे असल्या ना, इकडे राडे करायचा प्रयत्न सुरू, इम्प्रेशन मारण्यासाठी. आणि काय रे चिंत्या, ती माता तुला काय सती सावित्री वाटली? माता? अरे माधुरी तामाने माता. मी नाही त्यातली आणि कडीला वाटली. मी इनोसंट वाटते रे. ती इनोसंट वगैरे नाही हा. तुला काय माहिती रे? आपण के बाद सबकी खबर होती है. काय 15 सोळा म्हणजे काय? काय माहित नाही ना? सांग रे. अरे थिएटर मधल्या कॉर्नरच्या सीटा, त्यावर 16वर आपली माता, पण 15वरचा पिता रोज बदलतो, डेली चेंज. चिंच्या, चिंच्या. नाही चेंज. मी काल हम दिल दे चुके सनम बघितलं. कोणाबरोबर ग? ती कोणाबरोबर पण नाही. तुला काय करायचंय? ती रात्री बरोबर
लग्न आलं ना. राहुल राहुल असल्या मुलींवर पिक्चर बघणं शक्य असेल. हे असल्या मुली म्हणजे काय ग? कुणाला बोलतेस तू? रोज नव्या मुलाबरोबर पिक्चरला जाणाऱ्या मुलीने एवढा ऍटिट्यूड दाखवू जास्त सलमान खानचं काम आवडलं आपल्याला. मला आधी दोघे नसतं आवडणार. बरोबर आवडणार. तो चिंतामणी सारखा दिसतो ना. काहीतरी जा. चला उशीर होते क्लासला. ब्लॅकआउट. लाईट. मणी हाय 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 हाय. हाय. आपण काय दिवसभर फक्त हाय हाय करणार आहोत? नाही मग काय? काय हा हे आहे ना बस 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 ना. मणी एखादी कविता ऐकव ना. मला तुझ्या कविता खूप आवडतात. झालं तूही सुरू केलीस टिंगल करायला. नाही खरंच खरंच मला तुझ्या कविता खूप आवडतात. तू तू त्याचा काळगावकर आहेस. मणी तू 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 चंद्र पाहिलंस? किती शीतल प्रकाश येतोय नाही? हे दुपारचं कसलं आलं चंद्र काही आपण रात्री कधी भेटणार आहोत का? हा. नाही. मग चंद्रासंबंधी आपण कधीच काही बोलायचं नाही का? हो मी हा विचारच केला नव्हता. हे सखे हा चंद्र आपण दोघं असताना ढगाळ का जातो सांग? नाही माहित. पण मला माहितीये आपण दोघं एकत्र आलेलो त्याला बघवत नाही म्हणून. चूक. आपण दोघं एकत्र आल्यावर जे काही करू ते त्याला बघवणार नाही म्हणून. काय सांगणार आहे? माधुरी मी तुला एक सांगतो. आपण असं प्रेम करायचं जे स्पर्श नसेल ते हृदयस्पर्शी असेल. प्रेम म्हणजे वासना नाही माधुरी. ती एक विशुद्ध भावना आहे. वासनेच्या उत्कटा वेगात प्रेमाची वेळ जळून जाते, करपून जाते. म्हणी तू स्पर्शाला इतकं का घाबरतोस? एकमेकांचा स्वतःवर विश्वास असला ना तर स्पर्श नाही जाणवत वासना. झालं मला तुझं हेच नाही आवडत. तू कुणाच्याही खांद्यावर सहज हात ठेवतेस, कुणालाही हात देतेस, तू खेटून चालतेस. मला नाही बघवत ते. कम ऑन मणी. आपण 20th सेंचुरी मध्ये आहोत. हे सगळं नॉर्मल आहे यार. हा आणि ते तू नाटकात काम करतेस ते सुनील तुझ्याशी खूप लगट करतो. मला नाही समजून. तू फक्त माझी आहेस माधुरी. तुला फक्त मीच स्पर्श करू शकतो, अजून कोणी नाही. आपलं प्रेम एवढं सुंदर असेल ना की त्याला नजरही नाही लागणार. आणि तुला माहितीये मणी मी काय म्हणते, तू हाईकला येणार आहेस का? ऐकलं नाही नाही का रे? अगं अवघड जागेवर मला नाही चढता येत. हे असू नको तुलाही नाही चढता येत. मग तो सुनीलाने तुला हात देतो, ती खाली उभा राहून तुला वर ढकलतो. शी म्हणून नाही बघवत ते. तू मदत कर ना. तुला बोललो ना अवघड जागेवर मला नाही चढता येत. मग मी मदत काय करणार तुला? आणि हाईकला गेली ना की तू भयकतेस, बियर सुद्धा पितेस त्या जग्या मक्या टवाळ लोकांबरोबर. मणी बियर म्हणजे काही दारू नव्हे. मला नको शिकवूस, मला माहितीये आलो एकदा सोडा घालून. मणी बियर काय सोडा घालून पितात? मग काय कच्ची पितात? ह्याला माधुरी प्रेमाच्या डायलॉग एकटावून दिली चिंतेला. अरे पण बियर मध्ये सोडा म्हणजे काय? अगं आम्ही अशीच एकदा त्याची टेर खेचली होती. आमच्याकडे ना चुत्या बनवायचं मशीन आहे आणि त्या मशीनचा सर्वात मोठा गिराईक म्हणजे चिंतामणी मणिशंकर बस्ते. म्हणजे तुम्ही मला उल्लू बनवलं. सुनील हात काढ. नाही काढणार. सुनील
काढ ना. नाही काढणार. सुनील हात काढ ना. नाही काढणार. म्हणी इतकं मुळमुळीत काय म्हणतोय एखादी शिवी दे ना. शिवी आणि त्याला शिवी देता येत नाही. आणि शिवी द्यायला पण ना गट्स लागतात. नंतर तुझी गट्स काढतोय आता तर तेच कचकचून एक शिवी दे. अरे दे ना. नाही नाही अरे बोल. नाही माधुरी नको. अरे दे. अरे नको नको नाही. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. नको. तर दे. नाही शिवी तर दे. नाही नको. अरे बोल ना काय शिवी ऐकून घाबरला. दे रे दे. दे चल बोल. सुनील हात काढ बेचू. अरे दम मार. मी दम नाही मारत. हा मग. शिवीत दम दे. सुनील हात काढ नाहीतर. नाहीतर काय दुर्भोग पडणार आहेस. सुनील हात काढ नाहीतर. नाहीतर काय नाहीतर. नाही काढत आहे बघ. सुनील हात काढ नाहीतर. नाहीतर काय नाहीतर. नाहीतर नाहीतर. बोल. मी निघून जाईल. अरे गेला अरे पण आणखी थोडा वेळ चालायला हवं होता. एकदम बोल पण आपला प्लान सक्सेस झाला माझा. हे प्लॅन वरून आठवलं आपल्याला पिकनिकला जायचंय. ए छान आयडिया. म्हणीला पण घेऊन जाऊया. म्हणी चिंतेला. हा. हा ठीक आहे आपण चित्तेला घेऊन जाऊया. पण ना त्याच्या हातात एक शिट्टी देऊया. कशाला म्हणजे काय कुणीला टच केलं तर तो एक शिट्टी मारेल आणि कुणी हात हातात घेतला की 2 शिट्ट्या. आणि आपला तो गणेश हा? चला असं करूया ना माधुरीला कुठेही घेऊन गेला आणि काय काय करायला लागला की चिंताला चिट्ट्यावर चिट्ट्या 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 वाढायला लागतील. माधुरी काय बोललास तू? काय बोललास ना? मी फ्री वागते म्हणून काही बोलू शकत तू? माधुरी, आपण फ्रेंड्स आहोत यार. पुन्हा माझ्या फ्री वागण्याचा असा काही अर्थ लावलास ना तर खरं सोडणार नाही. चल आता चल म्हणते ना मी. चल ये. ए सुनील आपण खरंच पिकनिकला जाऊया. पण मी मणीला पण आणणार आहे. बॉडीगार्ड म्हणून. नाही माझा मित्र म्हणून. पिकनिकचं गाडी घे ना. चलो 1 2 3 4 अरे देखना है रे सोचना है रे ऐश्वर्या मैं तेरे निकले मेरा दम बस यही अरमान अरे अरे देखना है रे सोचना है रे निशाने पे जा कदमों में तेरे निकले मेरा दम बस यही अरमान अरे ए उठा उठ जा रे. तुझ्या प्रेयसीचं वर्णन कर. माझ्या प्रेयसीचं माझ्या प्रेयसीचं नाव संगीता आहे. तिचं वय 20 वर्ष आहे. तिला एक वडील आणि एक आई पण आहे. 32 गाल आणि जीभ पण आहे. आणि हो 2 हात आणि 2 पाय पण आहे. हे काय वर्णन झालं? अरे याने तर शरीरशास्त्राचा क्लासेस सुरू केला. जाड्या हे असं वर्णन करता. मी शिकवतो लक्ष दे. तिचे केस लांब सडक आहे. तिचं नाक पाणीदार आहे. तिचे गुलाबाच्या पाकळीचा हे देतो का आता? नाही मी नाही देणार. देतो का खातो? माधुरी सांगा यायला. मणी दे ना. नाही मी नाही देणार. माझे मी नाही देणार. मणी दे ना रे. नाही मी नाही देणार. नाही मणी दे ना. नाही मी नाही देणार. नाही मणी दे. नाही मी नाही देणार. नाही माझे मी नाही देणार. अरे दे ना. नाही, मी नाही फक्त देणार. भावली काय नाही दी? तो भावनी ही फक्त भावनी नाही आहे. ही माझी प्रेरणा आहे. माझ्या कविता, माझ्या भावना. माधुरी तू मी नाही देणार.
मी हिला कुणालाही स्पर्श करू नाही देणार. माझ्या मी नाही देणार. माधुरी मी नाही देणार. चलो शुरू करते हैं 1 2 3 4 अरे ओ जुम्मा मेरी जाने मन आज जुम्मा है आज सवारा है तू बोलेगी पिछले जुम्मे को जुम्मा दूंगी आज जुम्मा है तो आजा 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 जुम्मा जुम्मा दे दे जुम्मा जुम्मा दे दे जुम्मा याला काय देऊया रे हा चिंता माधुरीचा चुंबा घे अरे चिंट्या पुन्हा पुढे तुला चान्स आहे बघ. धावत गेलो असतो तुझ्यावर तर मी जाऊ काय मी प्रिपेअर आहे Come on, Mani. It's just a game. Come on, be a sport. चिंट्या चुंबन काय फक्त ओठांचं नसतं, हाताचंही घेऊ शकतोस. हा फाजील पण आहे. 4 चौघात असला चौचाळपणा मी नाही करणार आणि कुणाला करूही नाही देणार. हे जाऊ दे रे त्याला. मणी एवढी दुसरं पण घेत आहे. मी काय ते देऊ तुझा त्यांच्यात गिदळायला त्यांचं खेळणं म्हणून मणी त्यांची करमणूक करायला जा त्यांच्यात. तू अशी कशी की कुणी यावं आणि तुला टिचकी मारून जावं. स्त्रीला आपलं शरीर पवित्र वाटायला हवं, जपायला हवं. आपल्या माणसाशिवाय कुणाचाही स्पर्श तिला नाही आवडलं पाहिजे. पण तू मणी वेडा आहेस का रे? अरे या पोराची हिंमतही नाही माझी अतिप्रसन्न करायची. परवा तर त्याच्यात अशी काय दिली आहे ना मी. काहीही बोलत होता. मग आज तोच आला ना तुझं चुंबन घ्यायला. मनी इट वॉज जस्ट अ गेम. असं असेल तर आपलं नाही पटणार. आपण एकत्र नाही राहू शकणार. आधी तू माझी आहेस, फक्त माझी, अजून कोणाची नाही. तुला फक्त मी स्पर्श करू शकतो, चुंबन घेऊ शकतो आणि तेही ओठांचं. मणी वी आर नॉट इन अ रिलेशनशिप. वी आर जस्ट फ्रेंड्स. आपली फक्त मैत्री आहे. म्हणजे ब्लॅकआउट. प्यार की ये कहानी सुनो, एक लड़का लाइट. फ्रेंड्स आज ऑन डे आहे. अरे तरे तरेचे रंगीबेरंगी आपले आवडीचे कपडे आपण घालून आलेलो आहोत. अरे आधी मानवापासून ते बार्बी डॉल पर्यंत सगळे अवतरलेले आहेत. सो विसरा रोजची जीन्स आणि टी शर्ट, विसरा पंजाबी ड्रेस आणि विसरा सगळं. भाषण संपलं असेल ना तर चला आतमध्ये. साठी डान्स प्रॅक्टिस करायची. चला सगळ्यांनी. माधुरीला शिवाय डान्सला मजा येणार नाही. तेच सांगतो काम करूया. माधुरी पण जरा दमवर देऊ. लाइट चेंज. लड़की थी लाइट चेंज. तेजस ए तेजस अरे ऐक ना. हा बोल. समजा तू तुझ्या गर्लफ्रेंडला पिक्चरला घेऊन गेलास, तिच्या खांद्यावर हात ठेवायला गेलास, तिने तो ठेवून दिला नाही तर तुला कसं वाटेल? मला साल्या हे तुम्हाला विचारतोय, तुझा अनुभव सांगतोय. अरे यार, काल त्या प्रियाला पिक्चरला घेऊन गेलो, तिने साधा स्पर्श पण नाही करू दिला.
1000 रुपयाला बांबू लागलाय. अरे हसतात काय? वर्षावरून आठवलं. अरे ती चिंतेची कविता माहिती आहे का रे? अरे स्पर्श. अरे यार एकदम पेटवणारी आहे यार. हो म्हणवा. अरे मनोज कुमार सारखा आहे, मनोज कुमार सारखा. कधी हिरोईनला साधा हात पण लावणार नाही. आणि कवितेत आलिंगन काय, मिठी काय, ते आवेगाने करकचून मिठी वगैरे त्याच्या. बरोबर आहे. तुम्ही तिथे चालत होतो. चिंता इकडे. मस्त घेऊया त्याला. अरे इकडे ना. ये ना काय थोडं कविता चांगला म्हणतोस. तुझी ती कविता म्हणून चालू ना. कुठली? अरे स्पर्श. नाही म्हणतोस की नाही बेंचोत की नाडा करू. तेजस बोलतो. चिंता बोल. स्पर्श. लाईट चेंज. यार कुठे माधुरी यार? किती वेळ या झाडावर नाच करू? अरे ना तिला मी कॉल केलेला, तिच्या मम्मी उचलला, निघाली येते. कोणता वेळ असं नाही झालं. हे आवाज कमी कर यार. जर ती 10 मिनिटात नाही आली ना तर निघून जाईल मी इथून. मग मला कशाला सांगतोस तू? हे उठ. लाईट चेंज. असा हा स्पर्श. असा काही पण बोलूया पण चिंतेच्या कवितेला माधुरी खूप लाईक करते. अरे पण समोर चिंता नसतो, सुनील असतो, तो बरोबर चान्स मारतो. अरे पण त्या सुनीलची काय चूक? ती माधुरी जाम जवळ होते त्याच्या. पेटवते त्याला रे पेटवते. एक गप्प बसा. त्याच्यात एक पाहिलं शब्द चिंतेचे आणि हात फिरवता चान्स सुनीलला. म्हणजे करणार सुनील आणि बिल चिंतेच्या नावावर येणार. हे चला जाऊ चला. माधुरीचा सुनीलचा डान्स हिट होला. हटपट मोक्याची जागा पकडून बसायला. आपण ते माधुरीला असं मस्त सी थ्रू ड्रेस आहे. मजा. लाईट चेंज. अरे यार, हे माधुरीला पाहिलं का रे? अरे ते माधुरी तू आज रिहर्सलला नको ना जाऊ. का? आणि हे सांगा तू कोण आहेस? माधुरी प्लीज. ते तुझ्याविषयी खूप घाणेरडं बडबडत आहेत. तू म्हणे नाचताना त्या सुनीलला चिकटतेस. वेळपट आहेत ते. कोरिओग्राफर जे सांगतो ना मी तेच करते. ते पण मी सांगतो म्हणून नको ना जाऊस. ते बघ जर तू गेलीस ना तर आयुष्यात मी कधीही नाही बोलणार तुझ्याशी. हा तुला माहितीये ते तुला सिथ्रू ड्रेस देणार आहेत. आणि हे बघ, मला डान्स मधून मागे घेणं ना जमणार नाही आता प्लीज. माधुरी मी सांगतो म्हणून भाग घेऊ नको. तू कोण सांगणार? माझ्या आई वडिलांना ऑब्जेक्शन नाहीये तर तू का नाटक बोलतोयस? माधुरी माझं काय? माझं तुझ्यावर प्रेम आहे माधुरी. काय? मी प्रेम करतो तुझ्यावर. आपली फक्त मैत्री आहे यार. आणि मी आधीच क्लिअर केलं तुला. माधुरी मी तुझ्याकडे माझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून पाहतोय. जोडीदार? तू असा एक तत्व विचार कसा नाही करू शकतोस? आणि तू हे एकटेच ठरवलंस? वणी, साधा आहेस, सरळ आहेस. हे लोक तुझी मस्करी करतात, ते मला नाही आवडत. आणि म्हणून मी चांगली वागते. पण तू म्हणतोस ना तसा मी तुला कधीच विचार नाही केलाय. तू जोडीदार वगैरे म्हणजे शी. हे बघ, तू हे सगळं काही डोक्यातून काढून टाका. मला उशीर होतोय डान्स आपण नंतर बोलू. ओके बाय 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 बाय. ए हाय सॉरी सॉरी. म्युझिक अरे हां म्युझिक. माझी कुणी असतीस ना तर कापून टाकली असती. बरं झालं मी तुझी फोन नाही येते. इतका पद्धतीने स्टिक नाहीये चिंत्या. तू म्हणतोस की तू मला जोडीदार म्हणून बघतोस ना. तुझी जोडीदार असती ना तू म्हणजे पायात साखळ्या घातल्या असतात, मला कोंडून ठेवलं असतंस, मला बुरका घालायला लावला असतंस, तुझ्या नजरे पडू दिले नसते, कोणाशी बोलूही दिलं नसतंस. जे काही वागलायस ना तू
आजपासून आपले सावळे संबंध पुन्हा असायला चालली आहे. इकडे जर त्रास द्यायला आलास ना तर गणेश निमेश तुला उचलून फेकून देतो. माधुरी ऐक ना. चले, काय? हे काय झाली, काय लाईट चेंज. तुला किती वेळा सांगितलं मी तू माझी आहेस म्हणून, माझी राह. पण तुला कळत नाही ना. नाही कळत. तुझे डोळे बिरबिरत असतात एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उठणाऱ्या फुलपाखरांसारखे. फुलपाखरू मला नाही आवडत. नाही आवडत मला. चंचल असतात, एकनिष्ठ नसतात, चौचाळ. मग मी काय करतो माहितीये, मी त्यांना पकडतो, त्याचे पंख तोडतो, त्याचे बारीक बारीक तुकडे करतो, ब्लेडने त्यांना चिरतो. अशा बैमान फुलपाखराला पालीने खाल्लं ना की मला खूप आवडतं, खूप आवडतं मला. फुलपाखरांना चिमण्यांना खायला घालायला मला आवडतं. फुलपाखरू वृत्तीची तू आहेस. लाईट चेंज. हे त्याच्यातील पाहिलं शब्द चिंताचे हा सुरुवाचा चाम मिळला. अरे पण त्या सुनीलची काय चूक रे. माधुरीच बघ ना किती जवळ झाले त्याच्या. पेटवते रे करा, पेटवते. ब्लॅकआउट. लाईट. ब्लॅकआउट. लाईट. ब्लॅकआउट. लाईट. लाईट चेंज. फुलपाखरू वृत्तीची तू आहेस. रोज नवीन नवीन मित्र हवे असतात ना तुला. तरी तू मला खेळवत राहिलीस. तरी तू मला खेळवत राहिली. घाणेरडे कपडे घालतेस. तुला कपड्यात गुंडाळून ठेवलं पाहिजे. गुदमरशील मरशील इतके कपडे तोंडासकट गुंडाळले पाहिजे. हे दंड उपडे टाकतेस ना. तुझे हे दंड तोडले पाहिजे. तुझं पोट बघण्यासाठी मुलं तडपडतात. तुझं पोट कापून टाकलं पाहिजे. तुझे हे डोळे फोडायला हवेत. तुला आंधळे बांगळे करेन. तुला विद्रूप करेन. तुला तुझा कोतळाच बाहेर काढेन. कोतळाच बाहेर काढेन. लाईट चेंज. लाईट चेंज. जनरल. मोकळा झाला गळा आणि मोकळा हा देह. मोकळ्या खिडकीत दिसते मोकळी घेर. मोकळी कोकिळ झाली मोकळा पंचमतीचा. मोकळ्या अलगूज आणि मोकळ्या सरगमी नसा. मोकळे आभास झाले मोकळा आणि श्वास. मोकळ्या बागासे येते मोकळा वास. मोकळे हे दैव झाले देव झाला मोकळा. मोकळ्या श्वासावरी मन मोकळे टांगू चला. मोकळेपणा आपला मग आपण सांगू चला. मोकळेपणा आपला मग आपण सांगू चला. मोकळेपणा आपला मग आपण सांगू चला. कसं चिंत्या. माझं तू नाही खाल्लंस. मी काय अरे भाडव्या एवढा खूप शिवायचं का? मी काय नाही केलं. मी फक्त माझ्या भावनेला मारलं. पण भावनेच्या हत्याबद्दल शिक्षा नाही.
काही विचारू नका. कारण एक निळीशार कविता माझ्या मनात घोळते. उचंबून येत आहेत जिवंत शब्द हिरवेगार. हलगत बांधावरती उभी आहे आसावरीतील एखाद्या सुंदर समेसारखी. चिंट्या. आता मला काही विचारलं. तिला उभं राहायचं असेल कदाचित, निघून जायचं असेल कदाचित, तिला काय घडलं जाणवलंही नसेल कदाचित, पण मला काही विचारू नको. कारण जशी भावली गेली तशी कविताही जाईल. भावली जशी हरवली तशी कविताही हरवली. मग ती कुणालाच सापडणार नाही. मला तुला पटतंय का रे? तुम्हाला पटतंय का रे? काय चूक होती माझी? काय चूक होती माझी? मी जीन्स घालते म्हणून? ती पोरांसोबत फिरते म्हणून? मी त्याला आधीच क्लिअर केलं ना की डोंट लव्ह यू. आपली फक्त मैत्री आहे यार. म्हणजे होकार द्यायलाच हवं. तुम्ही जर एक पल पुढे आणला असता ना तुला खूप वाचला असता ना. ही जर एक एकांकिका होती पण जेव्हा प्रत्यक्ष अशी घटना घडते ना त्यावेळी सुद्धा तिकडे उभा राहून मी फक्त बघत असतात की हा काय चाललंय. कोणी पुढे नाही येत नाही. कोणी येत नाही पुढे की जाऊन फोन करावं, काही करावं, पोलिसला बोलवावं, काहीच नाही. याला प्रेम म्हणतात का? हे प्रेम आहे? अरे प्रेम म्हणजे आदर, त्याग, विश्वास असतो. प्रेम सात्विक आहे यार. त्या द्वेषाला, संशयाला, या सुडाला स्थान नाहीये. पुरुष या अंतराला, या विकृतीला तुम्ही प्रेमाचा लेवल किती फुलपाखराचं बळी घेणार आहात? आणि जर तुम्ही असं प्रेक्षक म्हणून राहणार ना तर फुलपाखरू मरतच राहील. आणि पुढच्या वेळी ते तुमच्या घरचं कोणतरी असेल ना. सगळं ठेवा.